श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. काल जाऊबाईंच्या माहेरी मुक्काम पडला. धारवाडहून यायला उशीर झाल्यामुळे सकाळी लवकरच निघायचं होतं, कारण मुलांची शाळा असते 10ला. मग पटपट चहा घेऊन निघू म्हटलं. आम्ही आवरेपर्यंत हे त्यांच्या भाच्याच्या लॅपटॉपवर एडिटिंग करत होते. लॅपटॉपवर जरा सोपं पडतं ना, आणि ट्रिपचे भरपूर व्हिडिओ घेतले होते. मोबाईल तर हँगच व्हायचा बाकी होता, म्हणून सकाळी लवकर उठून लॅपटॉपवर सोपं पडतं म्हणून एडिटिंग करत बसले होते. तिथून आवरून आम्ही निघालो. गाडीला थोडी भूक लागली होती म्हणून तिला जरा खायला घातलं, नाहीतर ती कशी पळणार ना. सकाळी निघताना वातावरण तर मस्त होतं, पण परत घरी जातोय म्हणून मन कुठंतरी उदास होतं. घरी 10च्या अगोदर पोहोचलो. मुलांना आवरून त्यांना शाळेत सोडून आले. पण घरी आल्यावर तर सगळ्यांना माहीतच आहे की काम किती पडतं. 4 दिवस घर बंद होतं म्हणून झाडून घ्यायचं, ट्रिपमधले कपडे धुवायचे. आज तर कामांचा डोंगरच डोक्यावर होता. सगळी कामे आवरून धारवाडचा स्पेशल पेढा खाऊ म्हटलं. येताना मंजुनाथ दादांनी न विसरता धारवाडचा पेढा दिला होता, आणि असा कोणताच माणूस सापडणार नाही की धारवाडला गेलाय आणि तिथला पेढा न घेता आलाय. पेढा खाल्ला आणि तेवढ्यातच आमच्या मामींच्या दारात देवीचा जग आला. मग तिथे जरा गाणी म्हणत होती, ते ऐकत बसले. तर आमच्या अहोंना उठली होती शाबूची खिचडी खाण्याची लहर. मग त्यांना थोडा शाबू करून दिला. तेवढ्यात कागलवरून या स्वामिनी ताई भेटायला आल्या, आणि आज दमल्यामुळे मी होते अशा कपड्यात. म्हटलं असंच घ्या फोटो आता. ते आज वाडीला गेले होते आणि येताना आम्हाला वाडीचे पेढे घेऊन आले होते. बघा कसं आहे ना, आज अनपेक्षित आम्हाला दत्तांचा प्रसाद मिळाला. मग जेवताना आम्ही सगळ्यांनी ते पेढे खाल्ले. खूप खूप धन्यवाद स्वामिनी ताई. आणि आम्ही धारवाडला गेल्यावर आम्हाला भिलवडीहून तेजूताई, प्रचिताताई भेटायला आल्या होत्या, पण आम्ही घरी नसल्यामुळे भेट झाली नाही. मग त्यांनी आमच्या शानाईकडे स्वामींसाठी आणलेले वस्त्र, आसन देऊन गेले होते. मला ही स्वामींसाठी आणलेली भेट खूप आवडली. पण मंडळी, एक प्रेमाची विनंती आहे. आम्हाला येताना खरंच काही आणू नका. आमच्या व्हिडिओंना फक्त प्रेम द्या, एवढंच बास आहे आमच्यासाठी. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.